अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्त जनतारणार्थ यती रूपे श्रीदत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते एक होत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुसकान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढिली एक युक्ती बोलावून पंडिताप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुसकान भरावयासी द्रव्य नाही आम्हापाशी. फिर्याद होता ब्रोसी बट्टा लागेला मुचा. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले. निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना. तुम्ही व्हावं या कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पिढीवरी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला. हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ तयासी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गासी. अनिक मंत्र दिदले पंडिता राम म्हटले. गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले. तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांसी 3 श्लोक दिदले. मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयांच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिदला. तेव्हा तयांच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतित तोयम यथा गच्छतीम सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छती. संतोषले त्यांचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावन तयांते. श्लोक इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी. त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागोनी. त्यांच्या पादुका बनवणी येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयासी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थासनी दयेवनी दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्याप्रती घेऊनी या मांडीवरती वरद हस्ते सत्वरगती मस्तकी त्यांची ठेविला. म्हणती तू माझा सुथ झालासी आताच निश्चित. परिधान करावे भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कफनी झोळी समर्थे तयासी दिदली. ती घेऊनी तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंचे करी. म्हणती जाओनी सागरी तिरी किल्ला बांधोनी राहावे. जाओनी आता सत्वर लुटवी आपुला संसार. लोभ लोभ मोह अनुमात्र चित्ती तू आन धरावा. आज्ञा ऐकूनी आईशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊंनी काय केले ब्राह्मणासी बोलाविले. संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावधी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याची कांता. तरी ती करी बहुता कांता. घेत उरबडवणी विनविते जोडोनी कर. अद्यापी स्वस्त करांतर. आपला हा विचार सोडवणी द्यावा प्राणप्रिया. ऐशी ती येची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करी तसे तियेंचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंगे समर्थे स्वामी सुतांते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भाविक भक्त परिसोत. षोडशोऽध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17 श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन. त्याहुनी व्यवसाय अन्न स्वामी सुत नेनती. स्वामी सुतांची जननी काकूबाई नामे करोनी. तिने हे व्रत ऐकोनी दुःख केले अनिवार. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगोनी. यासी पिछाच्छ बाधा झाली किंवा कोणी करणी केली. याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करोनी पोटी दर्शना आल्या उठाउठी.
सांगितल्या सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकोन या देव मामलेदार हसोनी दिती उत्तर त्यासी पिछाच लागले थोर माझे निदूर नोहेची ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतकरणी मग ते स्वामीसुतांची जननी अक्कलकोटी येत असे असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश झाले मठ होता कामठीपुऱ्यात ते जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने तारा नामे त्यांची कांता तीही त्रास देत स्वामीसुता परित्यांच्या चित्ता दुःखाखेद नसेशी प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकिले वर्तमान पाहुणे स्वामी सुतांप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयांचे स्वामी सुते तयासी लावियले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणूनी नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थासी पाहुनी या स्वभक्तासी परमानंद झाला असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुतानंदे छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुतही त्यांप्रती मनातील खून सांगती ऐकोनी या जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्याविन तो न सेवी उदकान्न ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन ते करून रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही जाओनी अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनिया अनावे पाहुनिया समर्थासी उल्हास सुतांचे मानसी धावोनिया वेगेसी मिठी चरणी घातली निज सुता ते पाहुनी आनंदले समर्थ म्हणी कर फिरविला मुखावरुनी हस्ती धरुणी उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करीती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समयी साधोनी समर्थ सांगती तया कानी आम्ही जातो निज धामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकोनी स्वामी सूत निशब्द होई कल्पना न साहित्यासी स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामीसी ऐसे न करावे काही मी अजानले करून तू माझी आई स्वामी धरिती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करून इच्छयी चिंता न काही करावी मग असो स्वामी सुत ते स्थळ सोडोनी त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मावरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते स्वामी सुताची जननी राहतसे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकोनी विनवित समर्थांते मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती सुता ते सत्वरी मज सनिधानावे परी सुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी वीर दुःख त्यांचे पोटी रात्रंदिन चलतसे मग सांगती समर्थ त्यासी घालोनी पेटीत घेऊन यावे त्वरित कोणी तरी जाओनी तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नये सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेविली ती उडुकी याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवान केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवासन सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्नान करोनी परिगंधन लाविती भोजनांते न उठती धरणीवरी अंग टाकीती कोणा संगे न बोलती रुंदन करीती क्षणोक्षणी इतुक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचारन स्वामी सुतगत झाला मग काकूबाईनी सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचारन परत्र पावला आत्मज निज पुत्र मरणांची वार्ता ऐकोनी करिया कांता तो दुःखद समय वर्णितान दुःख अंतरी होतसे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाई परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थांते सूत आपुला भक्ता सोन अकाली पावला कामरन मग स्मरती जे हे चरणन त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले ती येसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढोनी बळीची मंगनेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भोदधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोडहा
भगवच्चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुतांच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी, त्या समयी मोर पाखरासी, अधिकारी नेमुगादीसी चिंता तुम्ही न करावी. मोर पांखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदीन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुची पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवून ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुतांचा भ्रांता, कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या, तो केवळ अज्ञान. दादातयांचे अभिनाम, त्यांचे शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईनी तयासी आणविले आपणापाशी, एके दिवशी समर्थांशी दादाप्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जीव घालयासी, आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केज गाव मोगलाईत, तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊनी सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करावयासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान, त्यांची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी. समर्थे वृत्त ऐकून म्हणती घ्यावे पाठवून, म्हणती द्यावे पाठवून, बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनच्च बाईसी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती, दादांसी पाठविले केजप्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यां सांगती, त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यांची आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुतांची यास द्यावी, कफनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवस निशी, गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता, तरी ऐशा गोष्टी करिता, नकार म्हणेची सर्वथा न रुचे चित्ता त्याची. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिले खटपट करोनी. शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थे ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी, घेऊन माझ्या पादुकासी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेल आणून सत्वरी, धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करीता ती जैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता, उपरती झाली त्यांच्या चित्ता. हृदयी प्रकटला ज्ञान सविता, अज्ञान गेलेलं याते. धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्शे करोन, झाले तात्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादांची पाहुनी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादाप्रती वेड खचित लावले. ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता, दादांची आशिरी ठेविता, पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तियेसी, जे बरे वाटेल आम्हासी, तेची करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून, टाकीला आपण मारून, इतुकीची पुरे झाले. ऐकून ऐशा वचनाला समर्थांसी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईनी आकांत करोनी मांडीला अनर्थ. नाना अपशब्द बोलत बाळपिटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तियेकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी, कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थे पाठविती भिक्षेसी. ते पाहुनी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांसी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी. अनुसूया तुझी माता, तिज पाशी भिक्षा मागाता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहोनी क्रोधविष्ट अंतकरणी, म्हणे तुझी हे करणी लोकापवाद कारण. ऐकोनी मातीची युक्ती, दादा तिच प्रती बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती, माते आज पासोनी. पुत्रांचे ऐकोनी वचन, उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुतांच्या गादीवरी बैसोनी संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत. 18 अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु.